बघा वर्ग 9चं प्रॅक्टिस सेट 1.1 आहे. भूमिती पहिलं चॅप्टर आहे. मीडियम दोन्ही आहे, मराठी इंग्रजी म्हणजे सेमी वगैरे. बिंदू एचा निर्देशक एक्स आणि बीचा निर्देशक वाय आहे. तर खालील बाबतीत डिस्टन्स ए बी काढा, म्हणजे अंतर ए बी काढा. इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड बी इज वाय, फाइंड द डिस्टन्स ए बी. बघा आपण बघितलं पहिला क्वेश्चन सेम तसंच आहे, फक्त काय सांगितलं एचा निर्देशक एक्स आहे आणि बीचा वाय आहे. सोडवण्याची पद्धत तीच. पहिलं एक्झाम्पल, एक्स बरोबर 1, वाय बरोबर 7. मग आता सोल्युशन मध्ये लिहू. ए कोऑर्डिनेट x is 1, b कोऑर्डिनेट y is 7. हेच मराठीमध्ये बिंदू एचा निर्देशक x बरोबर 1 व बिंदू बीचा निर्देशक y बरोबर 7. आता हे वाक्य मी प्रत्येक ठिकाणी टाकणार नाही, फक्त एका एक्झाम्पल मध्ये टाकलं, बाकी तुम्ही टाकलं. मी फक्त सॉल्व्ह करून दाखवलं. मग काय करायचं बघा, याच्यामध्ये लहान संख्या कुठली आहे रे? आपल्याला माहिती आहे नंबर लाईन. नंबर लाईन मध्ये इथे 0 असते, इकडे प्लस असते, इकडे मायनस. हे वाढत जाते, इकडे संख्या मोठी मोठी होत जाते, आणि इकडे जशी जशी डाव्या साईडला येसान तशी कशी होत जाते, लहान होत जाते. लेफ्ट साईडला लहान, उजव्या साईडला मोठी मोठी. मग त्याच्यामुळे काय बघा, 1 7 लहान संख्या कुठली आहे? 1 आहे, बरोबर आहे. किंवा हे असं लिहू शकता तुम्ही, पहिले 7 घ्या, नंतर 1 घ्या, लहान संख्येकडे चिन्ह द्या. सरळ लहान संख्येकडे चिन्ह द्यायचा, ग्रेटर द्यायचा, म्हणजे 7 1 पेक्षा मोठी आहे. मग आता सोडवायचं अंतर ए बी. अंतर ए बी सर्वात आधी जो मोठा कोण बिंदू आहे हा 7 पहिले घेतला, वजा चिन्ह द्या, नंतर 1. 7 मधून 1 गेले किती राहिले? 6 झालं पहिलं. दुसरं, x बरोबर 6, y बरोबर वजा 2. x इक्वल टू 6, y इक्वल टू -2. आता ही मी लिहित नाही डायरेक्ट. बघा लहान संख्या कुठली आहे? वजा 2, कारण इकडे आहे ही धन आहे, पॉझिटिव्ह आहे. मग डिस्टन्स ए बी. डिस्टन्स ए बी काय? मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करू. तर ब्रॅकेटवर सोडवला, वजा वजा काय होईल? याचा आन्सर किती आलं? 8, म्हणजे 8. तिसरं, x इज इक्वल टू -3, y इज इक्वल टू 7. मग लहान संख्या काय आहे? -3 झालं. मग डिस्टन्स ए बी, अंतर ए बी काढा. 7 वजा आणि ब्रॅकेटमध्ये वजा आहे म्हणून वजा 3. कोण सोडवला? वजा वजा 1, 7 + 3 10. त्याच्यानंतर 4 नंबरचा आहे x इज इक्वल टू -4, y इज इक्वल टू -5. y इज इक्वल टू -5. आता आपल्याला माहिती आहे -4 जे आहे हे -5 पेक्षा कसे मोठे आहे, कारण इथं वजा 4 येते, इथं वजा 5. आपल्याला माहिती आहे वजा 4 पेक्षा वजा 5 लहान आहे, वजा 4 हे मोठे आहे, म्हणून आपण साइन दिलं. मग आता डिस्टन्स ए बी कसं काढणार आहे आपण? डिस्टन्स ए बी, पहिली मोठी संख्या -4 मायनस साइन -5. ब्रॅकेट सोडवला, मायनस मायनस प्लस, 5 मधून 4 गेले किती राहिले? 1. डिस्टन्स ए बी आलं 1. त्यानंतर 5 नंबरचं एक्झाम्पल, x इज इक्वल टू -3 and y इज इक्वल टू -6. मग आपल्याला माहिती आहे -3 -6 पेक्षा मोठे आहे. डिस्टन्स ए बी काढायचं. सेम, पहिली मोठी संख्या, त्यानंतर वजाचं चिन्ह, नंतरची दुसरी संख्या म्हणजे -6. मायनस मायनस काय झाले? प्लस. 6 मधून 3 गेले, 3 राहिले. आणि लास्टला 6 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा, क्वेश्चन दुसऱ्या मधलं. x इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू -8. आपल्याला माहिती आहे 4 मोठे आहे, वजा 8 लहान आहे. डिस्टन्स ए बी, अंतर ए बी काढायचं. मोठी संख्या, त्याच्यानंतर लहान संख्या, कोण सोडवला? वजा वजा अधिक. 4 आणि 8 किती? 12. डिस्टन्स ए बी 12 आलं. अशा पद्धतीनं आपला पहिला क्वेश्चन आपण सोडवला. पण या क्वेश्चनमध्ये ए कोऑर्डिनेट एक्स इज
ए कोऑर्डिनेट वाय, बिंदू एचा निर्देशक एक्स, बिंदू बीचा निर्देशक वाय, जे असेल ते प्रत्येक एक्झाम्पलमध्ये लिहिसा. पहिला क्वेश्चन झाला. आता नंतरचा क्वेश्चन घेऊ आपण. बघा, तिसरा क्वेश्चन आहे. खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय आहेत का नाही ते लिहा. तसे ते एकरेषीय म्हणजे जे एका रेषेवर असतील त्याला एकरेषीय म्हणून कोलिनियर पॉईंट्स. फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन गिवन बिलो पॉईंट विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर दॅट कोलिनियर स्टेट सो. बघा, एक्झाम्पल आहे सोल्युशन उकलमध्ये. एक्झाम्पल जसं आहे तसं लिहून घ्यायचं. अंतर पी आर बरोबर 7, अंतर पी क्यू बरोबर 10, अंतर क्यू आर बरोबर 3. काय, आता याची एक आकृती इथं दाखवतो मी. फॉर एक्झाम्पल पी क्यू मोठी आहे नाही, म्हणजे हा पी घेऊ, हा क्यू घेऊ आणि मधात कुठंतरी काही आहे. पी पासून आर पर्यंतचं अंतर 7 आहे, क्यू पासून आर पर्यंतचं 3 आहे आणि हे इथून इथपर्यंत दिलेलं आहे आपल्याला 10. तर बघा मग काय होईल, अंतर पी क्यू, अंतर पी क्यू बरोबर पी पासून क्यू पर्यंतचं अंतर कसं तयार झालं, अंतर पी आर अधिक अंतर आर क्यू म्हणजेच क्यू आर. बरोबर आहे. मग आता पी क्यू किती आहे 10, पी आर किती आहे 7 आणि हे आहे 10. 7 आणि 3 किती झाले 10, म्हणजे हे 10 हे 10. बरोबर आहे. म्हणजे याचाच अर्थ काय होते की अंतर पी आर अधिक अंतर क्यू आर बरोबर इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू. म्हणजे याचाच अर्थ की हा बिंदू या दोन बिंदूच्या मध्ये आहे. बिंदू आर हा बिंदू पी व क्यूच्या दरम्यान आहे किंवा मध्ये आहे. त्याचप्रमाणे बिंदू पी आर क्यू हे एक रेषीय बिंदू आहे. हे जरा मराठीमध्ये. त्याचप्रमाणे इंग्रजीत पॉइंट आर लाईज बिटवीन पॉइंट्स पी अँड क्यू. म्हणजे बिंदू आर हा पी आणि क्यूच्या मध्ये आहे. त्याच्यानंतर पॉइंट्स पी आर क्यू आर कोलिनियर आहेत म्हणून, नसते तर नाही लिहायचं. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघू. सोल्युशन उकलमध्ये जसं तसं लिहून घ्यायचं. काय, अंतर आर एस बरोबर 8, अंतर एस टी बरोबर 6, अंतर आर टी बरोबर 4. याची एक कच्ची आकृती काढू. आर एस समजा हा आर घेतला, हा एस घेतला, मधात कुठंतरी टी घेतला. आर टी दिलेला आहे 4, एस टी दिलेला आहे 6, हे आहे 8. अशा पद्धतीने मग काय होईल रे बघा, अंतर आर पासून एस पर्यंत डिस्टन्स आर एस इज इक्वल टू काय होईल, डिस्टन्स आर टी प्लस डिस्टन्स एस टी किंवा टी एस. बरोबर आहे. डिस्टन्स आर एस किती आहे 8, आर टी किती दिलेला आहे 4, एस टी किती दिलेला आहे 6. हे झाले 8, हे झाले 10. आले का, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड. म्हणून याचाच अर्थ काय होईल, डिस्टन्स आर टी अधिक डिस्टन्स एस टी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स आर एस. बरोबर आहे ना. डिस्टन्स आर टी आणि डिस्टन्स एस टी हे आर एस एवढं नाही. म्हणजे याचा अर्थ हे एकरेषीय बिंदू नाही आहे. म्हणून एकरेषीय नाही आहे ते वाक्य नाही लिहिलं तर चालते. कुठलं बिंदू आर जसं आपण लिहिलं इथं पॉइंट आर लाईज इन, हे नाही लिहिलं चालते, डायरेक्ट लिहायचं. बिंदू
आर एस किंवा आर टी एस हे एक रेषीय बिंदू नाहीत. तेच इंग्रजीमध्ये पॉइंट्स आर टी एस आर नॉट कोलिनियर असा झाला क्वेश्चन. बाकीची सेम असेच आहे. बघा तिसरा आहे अंतर ए बी बरोबर 16, अंतर सी ए बरोबर 9, अंतर बी सी बरोबर 7. पहिले जसं आहे तसं गणित घेऊन घ्यायचं. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 16, डिस्टन्स सी ए इज इक्वल टू 9 अँड डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 7. बरोबर आहे. याची एक कच्ची आकृती बघा इथं काढतो. ए बी 16 आहे. हा ए बी आणि आपल्याला माहिती आहे मधात कुठेतरी सी असेल. ए पासून सी पर्यंतचं 9 आहे, बी पासून सी पर्यंत 7 आहे आणि ए पासून बी पर्यंतचं 16 आहे. बरोबर आहे. मग ए पासून बी पर्यंतचं अंतर कसं तयार झालं बघा. अंतर ए बी बरोबर अंतर ए सी अधिक अंतर बी सी म्हणजे सी बी. किमती टाकू. ए बी आहे 16, ए सी म्हणजे सी ए किती आहे 9, अंतर बी सी 7. हे किती झाले 16 आले बरोबर. म्हणजे याचा अर्थ अंतर सी ए किंवा ए सी लिहू शकता. अंतर बी सी बरोबर अंतर ए बी, डिस्टन्स ए बी. म्हणजेच बिंदू सी हा बिंदू ए व बीच्या दरम्यान आहे. बिंदू ए सी बी हे एक रेषीय बिंदू आहेत. पॉइंट सी लाइज बिटवीन पॉइंट ए अँड बी. पॉइंट्स ए सी बी आर कोलिनियर. त्याचप्रमाणे चौथं लिहून घेऊ जे दिलेलं आहे. अंतर एल एम, डिस्टन्स एल एम इज इक्वल टू 11, डिस्टन्स एम एल इज इक्वल टू 10, डिस्टन्स एन एल इज इक्वल टू 8. आता एल एम 11, एम एन 12. एम एन हा जर एल घेतला समजा, एम एल दिलेला आहे ठीक आहे. त्याच्यानंतर एल एन दिलेला आहे. हे 8 आहे, हे 11 आहे, एम पासून एन पर्यंतचं 12 दिलेलं आहे. मग लिहून घेतलं. मग काय होईल एम पासून एन पर्यंतचं अंतर डिस्टन्स एम एन म्हणजे अंतर एम एन बरोबर काय होईल अंतर एम एन अधिक अंतर एल एन किंवा एन एल घेतलं चालते. मग एम एन किती आहे 12, एम एन एम एल म्हणजेच एल एम 11, एल एल म्हणजेच एल एल किती आहे 8, हे 12, हे 11 अधिक 8 किती झाले 19. म्हणजे सारखं आलं का नाही आलं. म्हणजेच आपण काय लिहू की बा अंतर एम एन अधिक अंतर एन एल हे अंतर एम एल अधिक अंतर एन एल हे अंतर एम एन एवढं नाही. म्हणून बिंदू एम एल एन हे एक रेषीय बिंदू नाहीत. पॉइंट एम एल एन आर नॉट कोलिनियर. झालं. बघा पाचवा आहे. अंतर एक्स वाय बरोबर 15 आहे, अंतर वाय झेड बरोबर 7, अंतर एक्स झेड बरोबर 8. जसं आहे तसं लिहून घ्या. डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 15, डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू 7, डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 8. याचं आपण म्हणजे एक संख्या रेषा म्हणजे काढू. आता एक्स वाय हा एक्स हा वाय मधात कोणचा येणार आहे झेड. एक्स पासून झेड पर्यंतचं अंतर 8, झेड पासून वाय पर्यंतचं वाय झेड 7 आणि एक्स पासून वाय पर्यंतचं 15. दोघांची बेरीज केली तर 15 येते. म्हणजे याचा अर्थ एक रेषीय आहे. तरी सोडू आपण. बघा डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स वाय झेड किंवा
एक्स पासून वाय पर्यंतचं अंतर एक्स झेड अधिक डिस्टन्स झेड वाय किंवा वाय झेड. डिस्टन्स एक्स वाय दिलेला आहे 15, एक्स झेड किती आहे 8, वाय झेड किती आहे 7 म्हणजे 15, 8 7 15 म्हणजे सारखं आलं. डावी उजवी बाजू लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड सोडवलं असता. याचाच अर्थ काय होते की बा डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय. म्हणजेच पॉईंट झेड बिंदू झेड हा बिंदू एक्स व वायच्या दरम्यान आहे. बिंदू एक्स झेड वाय हे एकरेषीय बिंदू आहेत. पॉइंट Z lies points X and Y. Points X, Z, Y are collinear. नंतरचा क्वेश्चन याची कच्ची आकृती बघा. आता सर्वात मोठी बाजू ई एफ आहे. ई एफ घेऊन टाकू. हा ई एफ मदत काय राहणार डी. डी पासून ई पर्यंत अंतर आहे 5. ई पासून एफ पर्यंतचं आहे 6 आणि ई पासून एफ पर्यंतचं अंतर किती दिलेलं आहे 8. मग पहिले गणित जसं तसं घेऊ. डिस्टन्स डी ई इज इक्वल टू 5, डिस्टन्स ई एफ इज इक्वल टू 8, डिस्टन्स डी एफ इज इक्वल टू 6. मग काय होईल ई पासून एफ पर्यंतचं अंतर डिस्टन्स ई एफ इज इक्वल टू काय होईल डिस्टन्स ई डी किंवा डी ई. मला जे योग्य वाटेल ते. अधिक अंतर डी एफ. मग आता ई एफ किती दिलेलं आहे गणितामध्ये 8. ई डी म्हणजेच डी किती आहे 5. डी एफ किती आहे 6, 8 आणि 6 आणि 5 11. म्हणजे त्याचा अर्थ काय डिस्टन्स ई डी अधिक अंतर डी एफ हे अंतर ई एफ एवढं नाही. म्हणून बिंदू ई डी एफ हे एकरेषीय बिंदू आहेत. पॉइंट ई डी एफ आर नॉट कोलिनियर. इथं आपला तुमचा